नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. NDTV मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. प्रचार जोरदार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. भाजपचा प्रचारही जोरात सुरू आहे. भाजपची या निवडणुकांमधली रणनीती नेमकी कशी आहे? केंद्रीय स्तरावरून भाजप महाराष्ट्राच्या या निवडणुकांकडे कसं पाहते, हे महाराष्ट्रातल्याच एका नेत्याकडून आपण जाणून घेणार आहोत, जे केंद्रीय स्तरावर सध्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रामधून, महाराष्ट्र विधानसभेमधून आमदार म्हणून आपला कार्यकाळ बजावल्यानंतर, मंत्री म्हणून आपला कार्यकाळ बजावल्यानंतर भाजपचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम करणारे विनोद तावडे आत्ता स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत. तावडे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार, धन्यवाद. निवडणुकीच्या इतक्या धामधुमीमध्ये आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि थँक्यू व्हेरी मच. सुरुवातीला तर हा प्रश्न आहे की तुम्ही केंद्रीय स्तरावरनं पण आता निवडणुका बघितल्यात. महाराष्ट्राची निवडणूक 2014ला तुम्ही स्वतः उमेदवार होतात आणि त्याच्यानंतर अनेक राज्यांच्या निवडणुका पाहिल्यात आणि आता महाराष्ट्राची विधानसभा पाहत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जे काही भाजपला अपयश म्हणता येणार नाही, पण अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्याच्यानंतर काही महिन्यांमध्येच असलेली विधानसभेची निवडणूक, या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम होतोय असं वाटतंय की ही निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक ही तुम्ही कम्प्लिटली वेगळी मानताय आणि भाजपसाठी परिस्थिती चांगली झाली असं मानताय? नाही, आपण लोकसभेतली स्थिती जी होती ती तशीच आहे असं गृहीत धरलं आजही. तर लोकसभेत महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा 0.03 इतकाच मतांचा फरक होता. मतं जवळजवळ समान आहेत. आता लोकसभेला जो थर्ड फ्रंट नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये 7-8% मतं विभाजित होतात, ती लोकसभेला होत नाहीत पण ती विधानसभेला होतात. MIM आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, अबू आझमीची समाजवादी पार्टी आहे. हे 5-10 हजार मतं घेणारे पक्ष असतात. काही ठिकाणी ते जिंकतात सुद्धा. तर हे जर विभाजन झालं तर आपोआप महायुतीला जे महाविकास आघाडीचं चित्र होतं लोकसभेला ते महायुतीचं विधानसभेला बनतं. म्हणजे आपण काहीही स्थिती बदलली नाही असं गृहीत धरलं तरी सुद्धा. पण आता जर स्थिती इतकी बदलली आणि विशेषतः लाडकी बहीण या योजनेतनं आपल्या राज्यातल्या माता भगिनी खऱ्या अर्थाने त्यांना असं आपलं काहीतरी कोणीतरी दिलंय असं भावनिकदृष्ट्या वाटतंय आणि त्या ऋणाची एक परतफेड ज्याला म्हणतात, ती या निवडणुकीत ते महायुतीला जिंकून करतील असं आज तरी मला जाणवतं. तुम्हाला जाणवते? या निवडणुकीमध्ये तिकीट देत असताना तुम्ही महाराष्ट्रासाठी एक वेगळा पॅटर्न, कारण तुम्ही आत्तापर्यंतच्या जेवढ्या विधानसभांच्या निवडणुका केल्यात त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सिटिंग MLA बदलले गेले. मग मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, हरियाणा असेल, तुम्ही किमान 20 ते 25% सिटिंग MLA बदलत होतात. महाराष्ट्रामध्ये काय झालं? हे महायुतीचाच एकच नियम ठेवायचा म्हणून ते ठेवलं की काही खरं स्ट्रॅटेजी होती केंद्राची, केंद्रीय भाजपची, की तुम्ही फारसे बदलाच्या प्रयत्नात गेला नाही आणि सगळ्या सिटिंग MLAजना निवडणुकीच्या धोरण काही नव्हतं. आम्ही सिटिंग MLAची अँटी इन्कमन्सी किती आहे याच्यावर आम्ही प्रॉपर आधी भरपूर काम केलं. 1, 2, 3 सर्वे केले आणि ती अँटी इन्कमन्सी जर असेल तर त्याला पर्यायी तिथे जे काही नाव निघतं त्या नावाचं काय असू शकतं याच्या आधारे आम्ही चर्चा केली. त्याच्या आधारे आम्ही निर्णय घेतला. आणि कसं असतं की ज्यावेळी तुम्ही 146-148 जागा लढताय 288 पैकी, तर मग अशावेळी तुम्हाला चेंजेसला तसा स्कोप कमीच राहतो. 288 लढत असतात तर आपोआप स्कोप जास्त राहतो त्याला. तो आता ह्याच्यात अर्ध्याहून कमी तुम्ही लढताय तर तसा कमी राहतो. पण तरी सुद्धा प्रॉपर ज्या सायंटिफिक पद्धतीने आम्ही नेहमी जातो त्या सगळे निकष लावले. जिथे वाटलं तिथे थांबवले. म्हणजे सिटिंग काही जागा आम्ही थांबवल्या होत्या, पुन्हा तिथे सर्वे केले, मग त्यातले काही वगळले काही आम्ही दिले. या निवडणुकीमध्ये पाहताना असं एक लक्षात आलं की 6 पक्ष 2 बाजूंना आहेत, याशिवाय मनसे आहे, याशिवाय तिसरे, असं खूप जण. बंडखोरी खूप मोठ्या प्रमाणात होईल असा सुरुवातीपासून सगळ्यांचा अंदाज होता. आत्ता जे 4 तारखेनंतर बंडखोरांचं चित्र दिसतंय, हे अपेक्षित होतं, हे कमी आहे, हे जास्त आहे, काय आहे तुमच्या मते? ज्यावेळी युत्या होतात, इकडे महायुती झाली, तिकडे महाविकास आघाडी झाली, तर त्याच्यामध्ये काय होतं की जसं काँग्रेस पक्षाला अदरवाईज लढायला जागा 150 मिळाल्या असत्या,
त्या तितक्या मिळाल्या नाहीत, कारण तिकडे 3 पक्षांची आघाडी झाली, इकडे 3 पक्षांची युती झाली. त्यामुळे जितक्या जागा शिवसेनेला पाहिजे त्या नाही मिळाल्या, भाजपला पाहिजे त्या नाही मिळाल्या. त्या तिथला जो कार्यकर्ता गेली काही वर्ष आपली तयारी करतो असतो आमदार व्हायची, त्याचा भ्रमनिरास होतो आणि मग त्यातले काही जण लढू. त्यामुळे जेव्हा जेव्हा आघाड्यांचं राजकारण चाललं किंवा महायुतीचं राजकारण चाललं त्यातही बंडखोरी तशी बऱ्यापैकी होत गेली. पण तरीसुद्धा मला वाटतं विशेषतः भाजप म्हणून जर पाहिलं तर आम्ही बऱ्यापैकी आमच्या नाराज कार्यकर्त्यांना समजावण्यामध्ये यशस्वी झालो आहोत की हे खरं आहे आणि हे तात्पुरतं आहे. म्हणून मला वाटतं एक 15 दिवसापूर्वी अमितभाई शहा ज्यावेळी आले होते त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की 2029ची निवडणूक आपण युतीशिवाय लढणार आहोत आपल्या ताकदीवर. त्यामुळे 5 वर्षाचा थोडा कळ सहन करा, आपण पुढे एकत्र जाऊ. तुम्हाला विश्वास आहे की 2029 मध्ये तुम्हाला युतीमध्ये असण्याची गरज असणार नाही? मला असं वाटतं की हे आम्ही उघडपणे मांडलं, हे अजितदादांनीही मांडलं आणि एकनाथ शिंदे म्हणलं की आम्ही आमच्या ताकदीवर वाढायचा प्रयत्न करू आणि तो कुठलाही पक्ष करतो. पण त्यासाठी मग 2029ची वाट बघणार की 2024 नंतर हे बदल लगेच दिसणार आहेत? आज तरी मला असं वाटत नाही. म्हणजे मला एक महिनाभरापूर्वी जर ही हंग असेंब्ली झाली असती तर एखाद वेळेस कोण काय कुठे जातं सांगता येत नव्हतं. पण आता ज्या पद्धतीने मतदारांचा एक प्रतिसाद महायुतीला जाणवतोय, महायुतीने केलेली कामं ही लोक एन्डॉर्स करतायत चर्चा करत असताना, त्यातून मला असं वाटतं की महायुती 24 नंतर तशीच चांगली टिकून राहील. तशी राहील असं वाटतं. फक्त 2029ला बाकी तुम्हाला सोहळ्यावर जायचं. 29 किंवा त्याच्या आधीच अजितदादांनी जसं म्हटलंय की बाबा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळे आपापल्या बळावर लढतील. त्यामुळे नगरसेवक ज्याला व्हायचं आहे, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे, पंचायत समिती व्हायचं आहे, त्याला असं वाटतं कामा नये की बाबा आता युती झाली तर माझं तेही जाईल. तर ते बिना युतीचं लढायचं म्हणजे पक्षाचा कार्यकर्ता खाली जोमाने कामाला लागतो. तर आता मी प्रश्न नंतर विचारणार होती पण मी आत्ता विचारते कारण त्या फ्लोमध्ये आपण आहोत. नगरसेवक अजिबात नसताना निवडणूक लढणं, कारण तो पिलर मानला जातो तुमच्या प्रचारासाठी, तो एक मोठा पिलर असतो. कुठेच नगरसेवक ऑलमोस्ट नाही आहेत, म्हणजे मोठ्या शहरांमध्ये तर नाहीच नाही आहेत. हा फॅक्टर काम करतोय का की काही फारसा फरक पडत नाही तुम्हाला नगरसेवक असले आणि नसले तरी प्रचार करताना? नाही, खूप खूप फरक पडतो. कारण प्रामाणिकपणे सांगायचं, मी 20 वर्ष आमदार होतो, खासदार असतात, पण खाली सामान्य लोकांशी रोजचा संपर्क ठेवणारा जर कोण असेल तर तो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती. तो नसल्यामुळे यावेळीच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना लोकांशी, जनतेशी कनेक्ट राहायला खूप त्रास होतो. हे खरंच आहे ना? हो, नक्कीच आहे. आता मला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी फिरल्यानंतर असं वाटतंय की राजकीय पक्षांनी, आय एम नॉट सेईंग की फक्त भाजप किंवा महायुतीमध्ये, राजकीय पक्षांनी निवडणूक फार सोपी करून टाकलेली आहे. कुठले मुद्दे आत्ता प्रामुख्यानं समोर येत आहेत? धर्माचा मुद्दा समोर येतो, जातीय जनगणनेचा मुद्दा समोर येतो, आरक्षणाचा मुद्दा समोर येतो आणि हे जर सगळे बाजूला काढले तर मग लाडकी बहीणसारख्या योजना, मग आम्ही 2100 देतो, आम्ही 3000 देतो किंवा बेरोजगारांना आम्ही इतका हप्ता देतो. हे इतकी सोपी आश्वासनं आहेत की जे प्रश्न आमचे रोजच्या जगण्याचे आहेत. ज्या BKCमध्ये आत्ता आपण बसलोय तिथे वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास आहे. पुण्यामध्ये लोक वाहतूक कोंडीला प्रचंड वैतागलेली आहेत. औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये जा, पिण्याचं पाणी त्यांचं म्हणणं आहे 15-15 दिवस येत नाही. लोकांच्या जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत, रस्ते सुरक्षित नाही आहेत, रेल्वेचा प्रवास सुरक्षित नाही आहे, झाला तर तो व्यवस्थित मिळत नाही आहे, ह्या सगळ्यांना या निवडणुकांमध्ये स्थानच नाही आहे. जात, धर्म, लोकप्रिय घोषणांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक एकदम सोपी केली आहे का सगळ्या राजकीय पक्षांनी? मला असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टी म्हणून पाहतो किंवा महायुती म्हणून पाहतो तर एक नक्की सांगतो की आम्ही पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट. तर इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे काय? कोस्टल रोड, मेट्रो झाली आहे, विमानतळं वाढली आहेत, रेल्वे, वंदे भारत वाढले आहेत, हायवेज चांगले झालेले आहेत, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेविषयी आम्ही म्हणतो आहोत. असा हा म्हणजे ज्यावेळी माननीय अटल बिहारी वाजपेयींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली तर त्या गावापर्यंत रस्ता नाही गेला, तर त्या गावातली मुलं रस्ता गेल्यामुळे ST बस आली तर शाळेत शिकायला जायला लागले. त्या गावात कोणी पेशंट सिरियस झाला तर हॉस्पिटल लगेच पोचायला लागला. त्या गावातल्या शेतकऱ्याचा शेतमाल हा मार्केटला जायला सोपं झालं.
हा इनडायरेक्ट बेनिफिट असतो ज्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वगैरे आपण करतो. पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट काय, तर लाडकी बहीण, शेतकऱ्याला शून्य बिल, उज्ज्वला मनात थेट गॅस मिळणं, 12,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणं, हे डायरेक्ट बेनिफिट आहे. तर या दोघांचं ब्लेंडिंग आम्ही इतकं प्रॉपर केलेलं आहे. पण दिसताना जे डायरेक्ट खात्यात येतं त्याचं कौतुक असतं, तर त्याची चर्चा जास्त होते. आणि ज्यावेळी या गोष्टींवर मात करता येत नाही त्यावेळी मग विरोधक भावनिक मुद्दे, जातीचं सर्वेक्षण म्हणा किंवा वोट जिहाद असेल, तर मग अशाला उत्तर द्यायला कुठेतरी तो स्वाभाविकपणे आम्ही कटेंगे तो बटेंगे किंवा ज्यावेळी त्यांनी हा वोट जिहाद सुरू केला त्यावेळी आम्ही बटेंगे तो कटेंगे केला. आणि बटेंगे तो कटेंगे म्हणजे देश एकरूप नाही राहिला, देशातली जनता एकजूट नाही राहिली तर आपण तुटू शकतो. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित एकजुटीने राहिले नाहीत, त्यांना काश्मीर सोडावं लागलं. हे जर तुम्ही आपापसामध्ये बटले तर तुम्ही गेला तर म्हणून समजा. हा आम्ही म्हणतो तो हम सब साथ है तो सेफ है, एक है तो सेफ है. एकत्र राहू. भारताची वाढती प्रगती ही पण महाराष्ट्रात का हा नारा द्यावासा वाटला? बटेंगे तो कटेंगे याला महाराष्ट्रात कोणती सामाजिक पार्श्वभूमी तुम्हाला दिसली की योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात हा नारा द्यावा लागला? असं तुम्ही धुळे लोकसभा बघा. धुळे लोकसभामध्ये 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेत महायुतीचा उमेदवार पुढे, आणि एका मालेगावमध्ये ती एवढी आघाडी मिळते की 5 विधानसभांच्या पार करते. तर हे लोकांना दिसतं, हे लोकांना जाणवतं. आणि हे सोशल आहे की फक्त पॉलिटिकल आहे? म्हणजे तुम्ही वोटवर फक्त हे काउंट मी करता? मालेगाव शब्द वापरतो, याचा अर्थ ते काय आहे लोकांना माहिती आहे. नाही नाही, मला तेच विचारायचं आहे की हे फक्त मत हा याच्यासाठीचा फक्त पॅरामीटर आहे का, की एखाद्या समुदायानं कुणाला मतं दिली हाच बटेंगे तो कटेंगेसाठीचा पॅरामीटर आहे? नाही, पॅरामीटर आमचा आहे तो जनरल आहे की देशात एकजूट असली पाहिजे. उगाच ह्याच्या नावावर त्याच्या नावावर मतदान न करता आपण एकजूट म्हणून काम करू, विकासाच्या आधारे मतदान करू. पण विरोधक जर असे काही मुद्दे वोट जिहादचे आणणार असतील तर आमच्याकडे म्हणजे हे सामाजिक नाही आहे, फक्त हिंदू वोट कन्सॉलिडेशन आहे असं म्हणायचं? देशातील प्रगतीला मत देणाऱ्यांनी एकजूट कॉन्सर्ट व्हावं असं आमचं मत आहे. त्याला बटेंगे तो कटेंगे कसं म्हणतात? देशाचा विकास आणि बटेंगे तो कटेंगे हे एकत्र आपण कसं काय मानायचं? असं कारण असं आहे की एक वोट जिहाद हे मदरसे बंद करतील, हे आपले नमाज बंद करतील, हे आपलं अमुक करतील, यासाठी मोदी ना पाडा, मोदी नको असा प्रचार चालतो. खोटा प्रचार होतो की संविधान बदलणार आहे. आम्ही 2014ला इतक्या मेजॉरिटीमध्ये होतो, 19ला होतो. जर संविधान बदलायचं असतं तर 10 वर्षात बदललं असतं. पण आम्हाला बदलायचंच नाही आहे. उलट बदललं कोणी तर इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, काँग्रेसने 54 वेळा घटना दुरुस्त केल्या, आम्ही नाही केल्या. पण ते जर विरोधक जर खोटा प्रचार करणार असतील. पण ते आलं कुठून? तुमचेच नेते बोलले तेव्हा तर ते आलं ना? अजिबात नाही. ही आजची पोस्ट जी चालली आहे ना, ह्या सगळ्या नंतर आल्या. मुळात जे लोकांनी मांडलं, मोदी कधी असं बोलले, जगतप्रकाश नड्डा बोलले, अमितभाई बोलले, देवेंद्र फडणवीस बोलले, बावनकुळे बोलले, एकनाथ शिंदे बोलले, कोणीच नाही बोललं. तरी राहुल गांधी बाकीचे आमदार खासदार हे काही नेते नाहीत का? माझं मत आहे की त्यांनी स्थानिक मुद्द्याला धरून ते बोलले, त्याचा रेफरन्स आहे. कुठे हेगडेने काही बोलणं याच्यावर काही अवलंबून नाही आहे. आणि बोलले तर काय, समान नागरी कायदा आणू, घटना दुरुस्ती करून समान नागरी कायदा आणू, या देशातले सगळे समान आहेत, ही दुरुस्ती केली तर काय चुकलं? त्याचं तुम्ही वातावरण करणार की हे घटना बदलणार असं? म्हणजे एखाद्या विशिष्ट समुदायाच्या मतासाठी त्याचं किती लांगुल चालन करायचं? ट्रिपल तलाक आला हे चांगलं नाही आलं का? 370 कलम गेलं, काल ते पुन्हा आणायची मागणी ओमर अब्दुल्लाने केली, काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला आणि शिवसेना त्या काँग्रेसला पाठिंबा देते. काश्मीरमध्ये 370 परत आलं पाहिजे असं उद्धव ठाकरेंना वाटतं का? स्पष्ट विचारलं पाहिजे. त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. काँग्रेसने 370 आणायचं समर्थन दिलंय, उद्धव ठाकरे तुमच्या शिवसेनेचं याला समर्थन आहे का? बरं, आपण हा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विचारू. बटेंगे तो कटेंगेवरना पुढचा प्रश्न असा आहे की एकीकडे तुम्ही हा नारा देताय, तुमचा पाठिंबा आहे त्याला, तुमच्यासोबत असलेला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा त्यांचा मात्र याला पाठिंबा नाही आहे. ते म्हणतात हे असं चालणार नाही म्हणून.
आता कॉम्प्रोमाइज नेमकं कोण करते? भाजप हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करते की अजित पवार ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा दाखला देतात ते त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करते? काय नेमकं चालेल? मला वाटतं यात कॉम्प्रोमाइज कोणीच करत नाही. जो तो आपल्या मतदाराला काय पटेल त्या भाषेत बोलतोय ते चाललंय. पण मग तुम्हाला याच्याबद्दल काही आक्षेप नाहीये की अजित आमची पवार अजितदादांच्या या वक्तव्यावर तक्रार नाही. आम्ही आमची भूमिका मांडतो. ती भूमिका ज्यांना पटते आहे ते स्वीकार करतील, ज्यांना नाही पटत ते नाही पण करणार. असं आहे की तुम्ही विरोधकांना कायम विचारसरणीवरून बोलता. तुम्ही शिवसेना ठाकरे गटाला कायम असं म्हणता की त्यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून. सोडलंच आहे. मी परवा माननीय उद्धवजींचं भाषण सुरू होताना माझ्या हिंदू माता भगिनी बंधूंनो बोललेच नाहीत. हिंदू राहायला बाजूला का? तर राहुल गांधी होते, खरगे होते. त्यांच्यासमोर हिंदू कसं बोलायचं, त्यांच्यासमोर सावरकरांचं कौतुक कसं करायचं, हा प्रश्न माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवाला पडतो. हे खरंच दुर्दैव आहे. नाही, पण मग अजित पवार का हिंदुत्ववादी आहेत का? नाही आहेत. ते राष्ट्रवादी आहेत ना, नावामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांची. त्यामुळे ते त्यांची भूमिका घेतात. मला असं वाटतं की ती भूमिका ही त्यांनी त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने मांडलेली एक भूमिका आहे जी त्यांना योग्य वाटत असेल तर आमचा आक्षेप नाही. बरं, तिथे तुमचा आक्षेप नाहीये. त्यांनी नितेश राणे यांनी जे मशिदीमध्ये घुसून मारू असं वक्तव्य केलं त्यालाही त्यांनी आक्षेप घेतला. त्याच्यावरही तुम्ही. माझं असं मत आहे की काही वक्तव्य काही नेत्यांची जरा अवास्तव होत आहेत. जसं सदाभाऊ खोतानी परवा माननीय पवार साहेबांविषयी बोलले. असं हे महाराष्ट्रामधलं आपण आपले मुद्दे चांगल्या पद्धतीने मांडू, पण ही भाषा जी आहे ना सगळ्या प्राण्यांची नावं घेऊन झाली आता. कोण विंचू बोलतो, कोण काय बोलतो. म्हणजे मला बाहेर मी देशात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश फिरत असताना महाराष्ट्रातल्या या वक्तव्यावर चर्चा झाली. मलाच माझी लाज वाटते. म्हणजे हा महाराष्ट्र नाही आहे. मी विरोधी पक्षनेता होतो. मी विलासराव देशमुख, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर तुटून पडायचो. पण जेवणाच्या सुट्टीत मी कधी विलासरावांकडे जेवायला जायचो, कधी तटकरे माझ्याकडे जेवायला यायचे. पर्सनल दुश्मनी कधीच नव्हती आणि अशा शब्दांचा वापर आम्ही कधीच करत नव्हतो. तो आता तरी कुठे फक्त तुम्ही भाषणांमध्ये करता, बाकी तर सगळेजण एकत्र दिसतातच की. ना आता तुम्ही बघा विधिमंडळाच्या अधिवेशनात तुमचे पत्रकार जात त्यांना विचारा, सहजपणे एकमेकाच्या केबिनला जाणं किती झालंय आता? खूप कमी झालंय. जे आधीच्या काळात खूप होतं आणि हे सगळ्यांमुळे होतं. म्हणजे केवळ मी मुंडेसाहेब विरोधी पक्षनेता पाहिले आहेत, मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री पाहिले आहेत, गडकरी साहेब पाहिले आहेत, भाऊसाहेब फडणवीस. म्हणजे इतकं एकमेकाविषयी कधीच नव्हतं जे आज आहे. रोज सकाळी 9 वाजता बांग एक दिली जाते, त्याच्यावर लगेच उत्तरं येतात, त्याच्यामध्ये इतकं गलिच्छ शब्द वापरले जातात. मला वाटतं महाराष्ट्रातलं राजकारण हे खूप प्रगल्भ असलं पाहिजे. तुम्ही प्रगल्भ हवंय अशी अपेक्षा करता, सगळेच जण करतायत. पण हे इतकं कलुषित जरी असलं तरी प्रत्येक जण आपापलं बरोबर सांभाळतोय. म्हणजे आत्ताच्या राजकारणात जे काही दिसतंय ते महाराष्ट्रात कधीच दिसलं नव्हतं. काका एका पक्षामध्ये, पुतण्या दुसऱ्या पक्षामध्ये, मुलगा एका पक्षामध्ये, बाप दुसऱ्या पक्षामध्ये, या पक्षातनं तिकीट नाही मिळालं तर त्या पक्षामध्ये जायचं. म्हणजे जणू काय ती राजकीय आमदारकी आणि खासदारकी हे आमचंच आहे फक्त, ते कुणाला जाता कामा नये. मग त्यासाठी कितीही नीतिमत्तापणाला लावली तरी चालेल, कितीही नैतिकतापणाला लावली तरी चालेल, काही कुणाला फरकच पडत नाही. हे तरी महाराष्ट्राचं वातावरण कुठे होतं? ते असंच आहे. फक्त सगळेजण आपापल्याला जपून ठेवतात. मग त्याचं जपून ठेवत असतील तर ते कलुषित फक्त कॅमेरा समोर आहे. पाठीमागे तर तुम्ही सगळेच एकमेकांना सांभाळताय. नाही, मला वाटतं सांभाळतो असं मुद्दा नाही आहे. मी जे म्हणतोय ना की कॅमेऱ्यावर सुद्धा या पद्धतीने बोलणं हे आधी होत नव्हतं. म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करू आम्ही, पण त्याच्या पलीकडे हे जे विशेषणं वापरली जातात ती वापरली जात नव्हती. ती वापरू नयेत असं माझं सगळ्याच नेत्यांना, सगळ्या पक्षाच्या आमच्या सकट आव्हान आहे. तुमच्याकडनं कधी अशी वक्तव्य आम्ही ऐकली नाहीत. म्हणजे माझी जेवढी पत्रकारिता त्यात तरी मी ती फारशी ऐकलेली नाहीये. पण हेच कारण आहे महाराष्ट्रात मन रमत नाही तुमचं? नाही, असं काही नाही. म्हणजे मला एक 20 वर्ष आमदार, 5 वर्ष 9 खात्यांचा मंत्री, ज्या 9 खात्यांना आधीच्या सरकारने 9 माणसं होती, नंतरही 9 माणसं होती, मी एकट्याने सांभाळी. आणि आता जर राष्ट्रीय पातळीवर काही संधी मिळते आपल्याला आणि त्या संधीतून आपल्याला शिकायलाही मिळतं आणि आनंदही आहे, तर मला असं वाटतं की तिथे आपण काम करणं. म्हणजे हिंदी हार्टलँडमध्ये बिहार वगळता सगळीकडे भाजपचा मुख्यमंत्री झाला आहे, पण बिहारमध्ये झालाच नाही. तर आपल्या प्रयत्नामुळे जर त्यात काही योगदान देता आलं तर एक तर वेगळा आनंद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे जरा नवीन शिकायला मिळणं आणि काहीतरी राजकीय
करायला मिळणं याचा एक वेगळा आनंद आहे. म्हणून ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. येणारच नाही आता महाराष्ट्रात परत. बरं म्हणजे महाराष्ट्र कामानिमित्त येणं होईल, पण माझ्या मी डोक्यात राजकीय दृष्ट्या म्हणजे. ना केंद्रीय स्तरावर काम करावं. आणि अशी एक मोठी टीम आज आमची दिल्लीत आम्ही काम करतो वेगवेगळ्या राज्यातले, आणि चांगलं काम करतो. मग हे ठीक आहे, महाराष्ट्रात येत राहणार म्हणजे मुलाखतींना तरी तुम्ही आम्हाला मिळतच राहणार. नवाब मलिकांचा मुद्दा. नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते जेव्हा आले होते विधिमंडळामध्ये, त्यावेळेस अजित पवार यांच्या गटामध्ये ते आले. हे क्लिअर झालं, कारण ते बाहेर येईपर्यंत हे क्लिअर नव्हतं की ते कुणाबरोबर जाणार म्हणून. देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं पत्र काढलं. ते पत्र अजित पवारांना पोहोचण्याच्या अगोदर जाहीर झालं होतं की यांना आपल्याकडे जागा नाही आहे म्हणून. त्याच नवाब मलिकांना अजित पवारांनी स्वतःच्या एबी फॉर्मवर तिकीट दिलं. नवाब मलिक आता मानखुर्द शिवाजीनगरमधून उमेदवार आहेत. त्या उमेदवाराला काउंटर म्हणून युतीनं आणखी एक उमेदवार दिला. ही भूमिका कशी चालते? म्हणजे कधीही असं होतं की युत्या आघाड्यांमध्ये असं काही झालं की ते तुटण्याच्या कगारवर येतात, पण इथे तसं काही होत नाही. इथे अगदी छान चाललेलं आहे. काय कुठला फेविकॉल आहे जो बांधून ठेवतोय? नाही, ज्यावेळी युती आणि आघाड्यांचं राजकारण असताना त्यावेळी आम्ही जागांच्या संख्येवर प्रचंड आग्रही असतो. मग भाजपने उमेदवार देताना हा दिला तर बरा, शिवसेनेने हा दिला तर चांगलं, राष्ट्रवादीने याला देऊ नये असं आग्रहाने आम्ही मांडतो. पण आम्ही तो पक्ष नाही चालू शकत, आणि त्या एका जागेसाठी युती तोडणं हे ऐन घटकेला उपयोगी नसतं. पण मला असं वाटतं की आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे की नवाब मलिकला तिकीट तुम्ही देऊ नये. तरी त्यांनी दिलं तर आम्ही प्रचाराला जाणार नाही, ते आमचा झेंडाही वापरत नाहीत. ते पण ते उमेदवार महायुतीकडनं उमेदवार असेच, कारण राष्ट्रवादी काँग्रेस तर महायुतीचा भाग आहे. हो आहे ना, त्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही हे आम्ही स्पष्ट केलं आहे. हे पण तुम्ही त्यांचा प्रचार करणार नाही तरी मग तुम्ही तुमच्या भूमिकेला मुरड घातली का नवाब मलिकांबद्दलच्या? किंवा ज्यांना तुम्ही देशद्रोही म्हटलं, ज्यांना तुम्ही मुळात देशाचे एका गुन्हेगार जागेसाठी म्हटले, अख्खी तिथे महायुती तोडत बसावी इतकं ते आज शक्य नाही. या विषयात नंतर काय करायचंय ते आम्ही अजितांशी चर्चा नक्की करू. ते महायुती तोडणार नाही, पण कुणी तुमच्या या बाबतीत फारसं बोलतही नाहीये. स्पष्टपणे म्हणजे आशिष शेलार बोलले, देवेंद्रजी बोलले, आज पुन्हा मी सांगतोय की आम्हाला नवाब मलिक यांची उमेदवारी आवडली नाही, आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, त्यांना देऊ नका असं आम्ही सांगितलं होतं. त्यावर दिलाय तर आम्ही त्या प्रचारात येणार नाही. जरतरचा प्रश्न विचारते. जर नवाब मलिक त्या मतदारसंघामधनं निवडून आले तर ते महायुतीचा भाग असणार आहेत. जर अजित पवारांनी ठरवलं की नवाब मलिकांना मंत्रिमंडळात घ्यायचं, कारण या अगोदर सुद्धा ते मंत्री होते त्यामुळे त्यांचा क्लेम असेल, मग ते महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीही होऊ शकतात आणि तेही तुम्हाला चालेल. मला वाटतं त्यावेळी जरा आग्रहपूर्वक मांडणी केली जाईल, कारण मागे मंत्रिमंडळ करत असताना जी नावं येत होती त्यात काही नावांविषयी आक्षेप घेतल्यानंतर ती नावं वगळली होती. त्यावेळी तर असं होणार नाही. राज ठाकरेंच्या बाबतीत काय झालं? भाजपचे अनेक नेते आहेत जे राज ठाकरे यांच्याशी चांगले मित्रत्वाचे संबंध ठेवतात, नेहमी भेटीगाठी होतात, त्यांच्या चर्चा होतात. राज ठाकरेंनी लोकसभेला भाजपला, महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, ज्याचा तुम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदाही झाला. विधानसभेला तुम्ही राज ठाकरेंना का सोबत घेऊ शकला नाहीत? नाही, मुळात 3 पक्षामध्येच एवढ्या जागांचं वाटप करता करता खूप अवघड गेलं होतं. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इतक्या जागा देणं हे आम्हाला शक्य नव्हतं, आणि कमी जागेत त्यांना येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग त्यातल्या काही जागांवर आपण पाठिंबा देऊ, जसं आम्ही शिवडीला दिलेला आहे असं प्रभादेवी माहीमची चर्चा झाली होती. पण एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांचं मत आहे की जर सदा लढले तर त्यातल्या त्यात जिंकायचे चान्सेस आहेत. अदरवाईज तिथे शिवसेना उभाटाचा कॅन्डिडेट जिंकू शकतो. सदा उभे राहिले तर सदा किंवा अमित जिंकतील, आणि म्हणून ते उभे आहेत. पण तरी पण मला वाटतं 1-2 दिवसात अजून तिथे पण तुम्ही आधी पाठिंबा दिलात आणि मग नंतर ते काही जमलं नाही. काय झालं आधी पाठिंबा? कारण आधी महायुती म्हणून ठरलं होतं पाठिंबा द्यायचा. ज्यावेळी सदा सरवणकरांनी फॉर्म भरला, मागे घेत नव्हते. अजूनही मला वाटतं आज उद्या थोडी चर्चा देवेंद्रजी आणि एकनाथजींची होणार आहे, त्यांना काही मार्ग काढायचा प्रयत्न चाललाय. अजूनही तिथे होपफुल आहात तुम्ही की काही चाललंय, प्रयत्न चाललेत. पण का असं होतं की मला हा प्रश्न पडतो ॲज अ यंग वोटर म्हणून, की तुमच्या नेत्यांची मुलं असली की तुम्ही आता त्याच मनसेचे अनेक उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी असे काही खास प्रयत्न होत नाही, मग फक्त राज ठाकरेंच्या मुलासाठी मात्र असे बाळ प्रयत्न असं रणगावकरांना का आम्ही होतं? दिला की? बाळ रणगावकरांच्या तुम्ही उमेदवारच दिलेला नाही. नाही दिला आम्ही. त्यामुळे असं होतं. मुळात आपल्याला लोकसभेला बिनशर्त त्यांनी पाठिंबा दिला, त्या बदल्यात आपण त्यांना काही दिलं पाहिजे.
युतीमध्ये येणं होऊ शकत नाही, कारण त्यांना कमी जागा चालत नाही, आपण जास्त जागा देऊ शकत नाही. त्यामुळे मग काहीतरी मार्गात 1-2-5 या जागांवर आपण त्यांना मदत करू असं होतं. पण मग चर्चा झाली होती राज ठाकरेंच्या युतीबद्दल येण्याची? चर्चा तर होतीच. मी जागा वाटपाची सुद्धा झाली होती. जागा वाटप होऊ शकत नव्हतं हे लक्षात आधीच आलं होतं. त्यामुळे तसं तो मुद्दा पुढे जायचा विषयच नव्हता. कारण राज ठाकरे यांना इतक्या कमी जागा लढून पक्ष त्यांचा जो किती जागा active तुम्ही आहे, देत होता? नाही, आम्ही चर्चेत गेलो नाही, कारण देणं शक्यच नव्हतं, कारण ह्या 3 पक्षांना आपापल्या जागा घेताना दम निघत होता. त्यामुळे अजून एक नवीन पक्ष ॲड करणं हे शक्यच नव्हतं विधानसभेला. मनसे आग्रही होते येण्यासाठी तुमच्यासोबत? नाही, त्यांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या महायुतीच्या जवळ ते नक्की आहेत. पण त्यांनाही माहिती होतं की कमी जागा मिळणं असेल तर जाऊन उपयोग नाही, कारण शेवटी पक्ष टिकवणं, पक्ष वाढवणं हा निवडणुकीत मोठं होत असतं. तर त्यावेळी इतक्या कमी जागांवर होणार, त्यावेळी त्यांनी जागा मागितल्या पण नव्हत्या, वाटाघाटी झाल्याही नव्हत्या. पण काही जागांवर आपण अंडरस्टँडिंग करू शकतो असं मात्र नक्की होतं. जेव्हा 3 पक्ष आणि त्यातला एखादा पक्ष वेगळ्या विचारसरणीचा असेल तर मतांचं ट्रान्सफर होणं हा खूप मोठा मुद्दा असतो. लोकसभेत हा मुद्दा आला होता अनेकदा समोर की राष्ट्रवादीची मतं भाजपला ट्रान्सफर झाली नाहीत किंवा भाजपची मतं राष्ट्रवादीला ट्रान्सफर झाली नाहीत. मावळसारखा विधानसभा मतदारसंघ बघितला जिथे तुमच्याही पक्षातल्या लोकांची नाराजी आहे, राष्ट्रवादीमधल्या सुद्धा काही लोकांची नाराजी आहे. हे सगळं पाहता राष्ट्रवादीची मतं, जो तुमचा 2019 पर्यंत परंपरागत विरोधी पक्ष राहिलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं पूर्णपणानं जिथे जिथे महायुतीचा भाजपचा उमेदवार आहे, शिवसेनेचा उमेदवार आहे, तिथे तिथे ट्रान्सफर होतील असं तुम्हाला खात्रीनं वाटतंय का? मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला ना, म्हणजे आत्ताची किंवा दोन्ही एकत्र जुनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे एक बटाट्याचं पोत आहे. ते राष्ट्रवादी नावाने बांधलं आहे. त्यातला आतला प्रत्येक आमदार हा स्वतंत्र आहे. म्हणजे अंकुश टोपे, राजेश टोपे, राजाराम बापू पाटील, जयंत पाटील, भुजबळ, म्हणजे ती त्या कुटुंबातल्या जागा या अशा जवळजवळ 38-40 जागा अशा आहेत की वर्षानुवर्ष तिथला आमदार कुठल्याही पक्षातनं उभा राहो तो येतो. त्याला एक 20-22 अजितदारांकडे आले, बाकी तिकडे आहेत. त्यामुळे त्यांची मतं ट्रान्सफर नवसंस्थानिक म्हणूयात आपण. त्यांची मतं ट्रान्सफर होण्यापेक्षा त्या ज्या जागा येतात त्या जागा महायुतीबरोबर असण्याचा उपयोग सरकार मजबूत करण्यामध्ये आहे. त्यामुळे ते महायुतीमध्ये आहे. मग तुम्हाला खात्री आहे की ती मत नाही, पण हे झालं त्यांच्या जागांचं ना. हे जिथे त्यांचे उमेदवार उभे आहेत तिथे ते स्वबळावर बाकी ठिकाणी त्यांची जी काही ताकद आहे जिथे तुमचे ती त्या उमेदवार, मानाने खूप कमी ताकद आहे आणि ज्या आहे त्यातले काही नक्की मदत करत आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार दिलेले आहेत तिथेच राष्ट्रवादीची तुम्हाला गरजेची ताकद आहे आणि बाकी ठिकाणी तुम्हाला तिकडे त्यांची ताकद चांगली आहे की त्यांची मोठी वोट बँक आहे, बाकीच्या ठिकाणी त्या मानाने कमी आहे. गेले 2 दिवस नरेंद्र मोदी सुद्धा महाराष्ट्रात प्रचार करतायत. देवेंद्र फडणवीसांचा प्रचार तर त्या अगोदरपासूनच सुरू आहेत. अमित शहा प्रचार करतायत, योगी आदित्य प्रचार करतायत. या सगळ्या प्रचारामध्ये एक गोष्ट खूप प्रकर्षानं जाणवतीये जी त्या प्रचारात नाही आहे, ते म्हणजे या संपूर्ण प्रचारामध्ये शरद पवारांवर टीका करणं. हे भाजप टाळते का? कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी भटकती आत्मापासून शरद पवारांचा उल्लेख झाला होता, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता अगदी 8-9 दिवस शेवटचे प्रचाराचे शिल्लक राहिलेले आहेत. कुठेही शरद पवारांवर टीका करत भाजप सेफली जाण्याचा प्रयत्न करते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. मला असं वाटतं की एकूण महाविकास आघाडीवर जर टीका करायची असेल तर राहुल गांधी जे बोलत आहेत ते, आणि 2019ला खरी गद्दारी कोणी केली तर शिवसेना आणि माननीय उद्धवजींनी केली. भाजप शिवसेना युती म्हणून आपण निवडणूक लढलो, मतं मिळवली, मोदींच्या सभा घेतल्या, मतं मिळवली, आणि आता सरकार बनवायचं त्यावेळी काँग्रेसबरोबर गेले. त्यावेळी स्वाभाविकपणे प्रचारामध्ये लोकांच्या मनात काय पोचवलं पाहिजे, तर ही यांनी केलेली गद्दारी, त्यामुळे आज असणारी स्थिती. राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलतात, म्हणजे त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्या कर्नाटकात त्यांनी अंमलात आणल्या नाहीत, हिमाचलमध्ये अंमलात आणल्या नाहीत, हे लोकांसमोर न्यावं लागणारच आहे. त्यामुळे ते नेलं जातं. तसं पवारसाहेबांचं वक्तव्य खोडण्यासारखं त्यांनी काही बोलावं, ते बोलले आहेत आणि त्याच्यावरती टीका करावं असं आज नाही, पण हळूहळू मला वाटतं पुढच्या 2 दिवसात तेही होऊन जाईल, ते काही राहणार नाही. ते असं आहे की पवार साहेबांवर टीका केल्यानंतर नुकसानच होतं, त्याच्यामुळे ती टीका टाळावी असं काही हे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील लोक म्हणतायत, पण असं काही वास्तव नाही आहे. केंद्रीय स्तरावरून तुम्ही राजकारण बघताय, महाराष्ट्राचं बघताय, देशाचं बघताय.
महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघताना पॉलिटिकल रिअलाइनमेंटची चर्चा सध्या खूप जोरात सुरू आहे. तुम्ही मगाशी मला बोलताना म्हणालात की 2029ला आम्ही महायुती म्हणून नाही तर एकटे लढू म्हणून. ती तुमची स्पष्ट भूमिका आहे. पण 2024च्या निवडणुका झाल्यानंतर लागलीच महाराष्ट्रामध्ये काही पॉलिटिकल रिअलाइनमेंट किंवा राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता किती दिसते? मला एक महिन्याभरापूर्वी असं वाटत होतं, पण आता गेल्या महिन्यात ज्या पद्धतीने कम्फर्टेबल मेजॉरिटी महायुतीला दिसते त्यानंतर तर मला लगेच तर असं काही वाटत नाही. म्हणजे या पुढच्या 5 वर्षात जर कम्फर्टेबल सरकार झालं तर ती अलाइनमेंटची काही गरजच पडणार नाही. तरी पण काल दिलीप वळसे बोलले आहेत, त्यांचं काय विश्लेषण आहे मला समजून घ्यायचं आहे, पण मला असं वाटत नाही. म्हणजे माझं जे विश्लेषण आहे ते पुढचे 5 वर्ष महायुती एक चांगलं सरकार या राज्याला देईल. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की चर्चा अशाही आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आतून एकत्रच आहेत, त्या एकत्र येतील. चर्चा अशाही आहेत की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू असतात. चर्चा याही आहेत की भाजपचे नेते आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते हेही भेटतात. अर्थात या सगळ्या चर्चा आहेत, नो वन हॅज एनी प्रूफ फॉर इट. तर या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आहे. या सगळ्या चर्चाच आहेत की याच्यात काही तथ्य निघू शकतं, आकड्यांचा खेळ जर नाही जमला तर. असं आहे की महिन्याभरापूर्वीच्या अशा घटना होत्या की ज्यात प्रत्येकजण आपापली बाजू पाहत होता, पण आता ज्या पद्धतीने एकत्र सगळे पुढे जात आहेत त्यात अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे या फक्त चर्चाच आहेत. खात्रीपूर्वक 100%. म्हणजे मला जी काही माझी शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुपची चर्चा होते, अजितदादा गटाची चर्चा होते, तर अशी काही शक्यता आज लगेच नाही आहे. बरं, तुम्हाला काय आता शेवटच्या प्रश्नाकडे येताना अंदाज काय वाटतो? महायुतीचा तर सांगालच तुम्ही, पण सगळ्या पक्षांना मिळून काय अंदाज वाटतो? तुमच्या पक्षाला किती मिळतील? पण आज अजून प्रचाराचे अजून दिवस वेळ, आहेत. अजून मध्यातच आहोत कालच मोदी अमित भाईंचे प्रचार दौरे सुरू सुरू झाले. त्यामुळे आज मी असं मानतो की एक 155-160 पर्यंत महायुती जाईल त्यातली, आणि उरलेल्या जागांमध्ये महाविकास आघाडी 155-160 पर्यंत महायुती जाईल. आणि उरलेल्या याच्यामध्ये मेजॉरिटीच्या जवळपास 20 जागा जास्त तुम्हाला असं आजची स्थिती मी बघतोय. बरं. पण त्याच्यात भाजपची जागा किती? 90 ते 100च्या मध्ये राहतील. 90 ते 100, 148 पैकी तुम्ही 90 ते 100 जागा जिंकाल असं तुमचं? म्हणजे 95, इतका स्ट्राईक रेट राखला जाईल, चांगला काढला जाईल. म्हणजे त्याला शिंदेंना मला वाटतं 40 एक तर ते अंदाज करताच आहेत. 140. मग अजित पवारांना 20 जागा मिळतील? 20 ते 25 जागा म्हणजे अजित पवार यांचे आज. हां, अजून पुढच्या प्रचारात वाढल्या तर त्यांच्या जागा वाढू शकतात. ओके. म्हणजे सगळ्यांचा स्ट्राईक रेट साधारण दोन्ही पक्षांचा साधारण 50 मानताय तुम्ही, तुमच्या पक्षाचं जास्त मानताय. 148 पैकी 90 म्हणजे तुमचा 50 पेक्षा जास्त आहे. थोडा जास्त. पण शिंदेचा साधारण 50 आणि अजित पवारांचा साधारण 50 तुम्ही मानताय. ओके. हे आजचं आहे, अजून प्रचार होतोय. बरं, महाविकास आघाडीमध्ये कुणाचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त राहील असं वाटतं? काँग्रेसचा राहील. काँग्रेसचा राहील. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, मग शिवसेना, उभाटा, असं वाटतंय. आणखीन काही प्रश्न होते पण वेळेची मर्यादा आहे. बराच वेळ गप्पा झाल्या, अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार नाही आहात म्हणून, आणि ठामपणे तुम्ही सांगताय. 100%. पण मगाशी मी जसं म्हटलं तसं तुम्ही महाराष्ट्रात जरी विधानसभेमध्ये दिसणार नसाल, तुम्ही मंत्रिमंडळात दिसणार नाही, असं म्हणजे महाराष्ट्रात येणार नाही म्हणजे मंत्रिमंडळात पण नाही अर्थात. ओके. तरीही या भेटी वारंवार होत राहतील, चर्चा वारंवार होत राहतील, आणि केंद्रीय स्तरावरून तुम्हाला जो महाराष्ट्र दिसतोय तो कायम तुम्ही आमच्यासमोर मांडत राहाल अशी अपेक्षा करते. या सगळ्या गडबडीच्या वातावरणात सुद्धा स्टुडिओमध्ये आलात आणि निवांत वेळ काढलात या इंटरव्ह्यूसाठी, त्याबद्दल पुन्हा एकदा NDTV मराठीच्या संपूर्ण टीमतर्फे आपलं मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. आणि या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.